नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुणे अपघातासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तावरे यांना बेड्या ठोकल्या. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आता अजय तावरे यांच्यावर करण्यात येतोय. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालचा ब्लड रिपोर्ट अद्यापही समोर आलेला नाही. मात्र या प्रकरणी आता ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत अजय तावरे यांना गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅब प्रमुख असलेले अजय तावरे यांच्यावर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अजय तावरे यांना बेड्या ठोकल्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या ब्लड रिपोर्टवरूनच मोठा घमासान पाहायला मिळालेलं होतं आणि या प्रकरणी आता अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टर अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे. पुणे अपघात प्रकरणामधला हा मोठी बातमी म्हणता येईल. ज्या पद्धतीने या संपूर्ण अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून रोज नवीन खुलासे होत आहेत, रोज नवीन अटक होताना दिसते. तर ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत डॉक्टर अजय तावरे आणि जो या प्रकरणातला जो अल्पवयीन आरोपी आहे, या आरोपीचा जो ब्लड सॅम्पल घेण्यात आला होता, या ब्लड सॅम्पलमध्ये, या ब्लड रिपोर्टमध्ये अजय तावरे यांच्याकडून फेरफार करण्यात आल्याचा आरोप हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे अजय तावरे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता अजय तावरे यांच्याकडून चौकशी केली जाणार आहे. आणि नेमकं अजय तावरेंचा या संपूर्ण प्रकरणामधला रोल काय होता, कारण जो काही अल्पवयीन आरोपी होता त्यांनी मद्यप्राशन केलं होतं अशा पद्धतीची माहिती यापूर्वीच पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत जो या अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट आहे तो आलेला नाहीये. कारण सातत्याने पत्रकारांकडून हा प्रश्न पुणे पोलीस आयुक्तांना विचारला जात आहे की ब्लड रिपोर्ट नेमका कधी येणार आहे. त्याबद्दल अजूनही पुणे पोलिसांकडून स्पष्टता आलेली नाहीये. मात्र ज्या पद्धतीने अजय तावरे यांची अटक झालेली आहे, या अटकेनंतर आता मोठा खुलासा हा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. जो ब्लड रिपोर्ट होता त्यामध्ये अजय तावरे यांनी फेरफार केलेली आहे. कारण या अल्पवयीन आरोपीची दोनदा ब्लड सॅम्पल घेण्यात आलेला आहे, दोनदा ब्लड टेस्ट करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापर्यंत त्याचा रिपोर्ट हा आलेला नाहीये. त्यामुळे हा रिपोर्ट नेमका कधीपर्यंत येणार याच्या संदर्भातली माहिती आता अजय तावरे यांच्या चौकशीनंतर समोर येण्याची शक्यता आहे. मात्र निश्चितच याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती नेमकी कुठपर्यंत आहे हे आता अजय तावरेच्या चौकशीनंतर नक्कीच योगेश. त्यामुळे सागर, अजय तावरेंची अटक ही या प्रकरणातील मोठी घडामोड म्हणावी लागेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.